नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये येणाऱ्या परदेशी प्रवाशांनी आगमनापूर्वी 72 तासांच्या आतमध्ये डिजिटल अरायव्हल कार्ड सबमिट करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. हे अधिकृत ॲप्स किंवा संकेतस्थळांद्वारे केलं जाऊ शकतं. संदर्भातील नवीन प्रवास नियम हे येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. विदेशी प्रवासी दुसऱ्या देशामध्ये आगमनापूर्वी विमानामध्ये किंवा विमानतळावरती काही कागदी अर्ज भरतात. आता त्याची जागा अरायव्हल कार्ड या सुलभरित्या भरता येईल अशा ऑनलाईन अर्जानं घेतली आहे. यामुळे भारतामध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया जलद होते आणि तुमचा प्रतीक्षा वेळ देखील कमी होतो. तर याआधी सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, UAE यामध्ये अरायव्हल कार्डची योजना ऑलरेडी सुरू आहे. परदेशी प्रवासी भारतात आल्यानंतर त्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदी फॉर्म भरावे लागतात. त्यामध्ये काही समस्या उद्भवत होत्या. हा फॉर्म ऑनलाईन भरता येत असल्यानं बनावट नोंदींना देखील आता रोखता येणार आहे आणि म्हणून भारतही ही योजना राबवणार आहे. विसरल्यास किंवा टाळल्यास काय होईल, तर अरायव्हल कार्ड भरणं जर तुम्ही विसरलात किंवा टाळलं तरी तुम्ही भारतामध्ये प्रवेश करू शकता. त्यासाठी बंदी किंवा दंड नाही, परंतु अतिरिक्त तपासणीसाठी इमिग्रेशन तुम्हाला पुन्हा बाजूला घेईल, लांब रांगा लागतील आणि प्रवास तुमचा थोडासा तणावयुक्त होईल. तर आता हे अरायव्हल कार्ड भरण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे, तर यामध्ये पासपोर्टचा क्रमांक, पासपोर्ट जारी केल्याची आणि तो संपुष्टात येण्याची तारीख, त्यानंतर विमानाचा तपशील, यामध्ये विमानाचा क्रमांक, आगमनाची तारीख, विमानतळ प्रवाशांचा फोन नंबर आणि ईमेल ID, आणि तुम्ही भेटीचं कारण म्हणजे पर्यटन, काम, अभ्यास आणि भारतातील निवासस्थान जिथे तुमचं असेल तिथे तुमच्या हॉटेलचं नाव आणि पत्ता, ही सगळी माहिती लागेल. तर मग आता हा अर्ज तुम्ही कुठे भरू शकता, तर हा अर्ज भरण्यासाठी 3 अधिकृत मार्ग सरकारनं जारी केलेत. ही एक मोफत सेवा आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनचं एक संकेतस्थळ आहे ज्यामध्ये BOI.gov.in या पोर्टलवरती तुम्ही ते भरू शकता. त्यानंतर एक स्वागतम ॲप सुरू करण्यात आलं आहे, त्यावरती देखील तुम्ही ते भरू शकता. तर आता अरायव्हल कार्ड म्हणजे नक्की काय ते आधी जाणून घ्या. तर डिजिटल अरायव्हल कार्डसाठी ऑनलाईन अर्ज फोन किंवा कम्प्युटरद्वारे तुम्ही भरू शकता. विमानाच्या आगमनापूर्वी 72 तासांच्या आतमध्ये हा अर्ज भरून तुम्हाला सादर करावा लागेल. त्यानंतर संबंधित प्रवाशाला एक QR कोड मिळतो. भारतामध्ये विमानतळावरती उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तुम्ही हा कोड दाखवा, तो ते स्कॅन करतील आणि भारतामध्ये प्रवेशाची प्रक्रिया तुमची लवकर पार पडेल. भारतीय नागरिकांना डिजिटल अरायव्हल कार्ड भरण्याची गरज नाही. फक्त परदेशी प्रवासी आणि ओव्हरसीज सिटीजनचा दर्जा असलेल्यांना हा अर्ज करावा लागेल. या पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक हे सगळे समाविष्ट असतील. एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील 5 सदस्यांची नावं एकाच अर्जामध्ये नमूद करता येतील. त्यामुळे वेगवेगळे अर्ज भरण्याची गरज नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.